नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात ठाकरे गटाला मोठे धक्के बसले। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते आणि युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील यांच्यासह मिरजचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला होता। त्याच वेळी सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करताना शिंदे गटात प्रवेश केला होता। आता या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात होता। कोकणासह राज्यभर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू आहे आणि त्याला उद्धव ठाकरे कशा पद्धतीने उत्तर देतात, कशा पद्धतीने कमबॅक करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या। खरं तर विधानसभेवेळी बसलेल्या फटक्यातून अद्याप शिवसेनेसह काँग्रेस आणि शरद पवार गट सावरलेला नाही। मात्र आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली आहे। यासाठी त्यांनी शून्यापासून सुरुवात करताना मोठी घोषणा केली आहे। हा ठाकरेंचा शिंदेंवर बाउन्स बॅक आहे असं देखील बोललं जात आहे। पक्ष सोडून गेलेल्या व रिक्त झालेल्या जागा ताबडतोब भराव्यात, गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवावी असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय। कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या काही महिन्यात गळती लागली होती। अनेक बडे नेते एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत होते। त्यानंतर आता ठाकरे गटाला कोकणात दिलासा मिळालाय, कारण 2019 मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवलेल्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात घर वापसी केली आहे। ते ठाकरेंच्या सोबत येत असल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केली जाते। सहदेव बेटकर यांनी आज मुंबई येथे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी जाहीर प्रवेश केलाय। शिवसेना सोडून ते काही काळापूर्वी काँग्रेसमध्ये गेले होते, मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी त्यांची ओळख आहे। सहदेव बेटकरांनी आता ठाकरेंचा झेंडा अखेर हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। सहदेव बेटकर यांना सक्रिय करून उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना शह देण्याची तयारी शिंदेच्या शिवसेनेनं केल्याची मध्यंतरी चर्चा होती। मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी मिळाली नाही आणि ते गेले काही दिवस त्यामुळे नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या। मात्र अखेर आता त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करून सक्रिय होण्याचं निश्चित केलंय आणि त्यामुळे कुठेतरी ठाकरेंनी शिंदेंना शह दिला आणि कमबॅकला सुरुवात केली आहे असं बोललं जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? संपत चाललेली उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा काही कमबॅकमुळे त्या शिवसेनेला पुन्हा नवसंजीवनी मिळेल का? ठाकरेंची शिवसेना संपवणं खरंच एवढं सोपं आहे का? शिंदे गटाला आणि भाजपला ते जमेल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची काय परिस्थिती आहे ते देखील आम्हाला नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।